नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्रितपणे देवी आईची प्रार्थना करत असतात. दुसरीकडे अर्जुन त्या गुंडांबरोबर सर्व ताकदीनिशी लढत असतो. मानसीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यातील एक जण आता अर्जुनच्या डोक्यात हॉकी स्टिक मारतो आणि त्यावेळी मात्र अर्जुनच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी आलेली असते. पण अर्जुनला समोरचं काहीच दिसत नसतं आणि त्यावेळी टोनी अर्जुनला पकडतो आणि अजून मारायला सुरुवात करतो. टोनीने अर्जुनच्या कानाखाली मारलेलं असतं, तर दुसऱ्याने पुन्हा एकदा अर्जुनच्या डोक्यात हॉकी स्टिक मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु त्यावेळी अर्जुनने त्याच्या हातातील हॉकी स्टिक हिसकावून घेतलेली असते आणि त्याच हॉकी स्टिकने अर्जुन आता त्या प्रत्येकाला मारू लागतो. प्रत्येकाचे खूप हाल करतो. सगळ्यांना खूप छान प्रकारे अर्जुनने इथे हँडल केलेलं असतं, परंतु त्यांची टीम मोठी असल्यामुळे अर्जुनवर प्रत्येकजण जसं मिळेल तसा हल्ला करत असतं. अर्जुन मारण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मानसी स्वतःला गाडीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, कारण अर्जुनला होणारा त्रास प्रत्येकजण अर्जुनला जसे मारत असतं ते पाहून मानसी खूप घाबरून गेलेली असते. तिला अर्जुनची काळजी वाटत असते. अर्जुन दादा असे मोठ्याने ती ओरडत असते. आता व्हॅनचा दरवाजा उघडण्याचा ती प्रयत्न करते, पण मानसीवर लक्ष ठेवणारी बाई मग तिच्या प्रयत्नांना यश मिळू देत नसते. दुसरीकडे जेलमध्ये पाहायला मिळतं, प्रियाचा सापशिडीचा खेळ चालूच असतो. तिला काहीच कळत नसतं, कारण प्रत्येक वेळी अर्जुन शिडी चढून वरती जात असतो आणि प्रिया मात्र प्रत्येक डाव हरत असते. तिचे सगळे फासे उलटे पडत असतात आणि हे उलटे पडणारे फासे म्हणजेच आता इथे प्रियासाठी धोक्याची घंटा असते. प्रिया घाबरते आणि म्हणते, ताई बघतेस ना तू, अर्जुन प्रत्येक शिडी चढून वरती जातोय. म्हणजे बघ ना, तो मानसीपर्यंत नक्कीच पोहोचणार. ही लढाई तू जिंकणार नाहीस, असं होऊ नाहीच चालणार, असं प्रियासारखी बोलत असते. प्रियाचे फासे उलटे पडत असतात. जसं अर्जुन शिडीत चढत असतो ते अगदी खरं ठरत असतं, कारण इथे आता अर्जुन मानसीपर्यंत पोहोचलेला असतो. त्या गाडीतून त्याने मानसीला बाहेर काढलेलं असतं. मानसी अर्जुनला घट्ट मिठी मारते. ती खूप रडत असते. अर्जुन तिला सावरतो, मात्र प्रिया बिथरून गेलेली असते. प्रिया म्हणते, नाही, असं होऊन चालणार नाही. काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. आता पुन्हा एकदा ती आकडे मोजायला सुरुवात करते. प्रिया म्हणते, जर अर्जुनला संपवायचं असेल तर 4 आकडा पडायलाच पाहिजे. असं म्हणत प्रिया फासा टाकते आणि जसं प्रियाला हवं तसंच घडलेलं असतं. 4 आकडा पडताच प्रिया खुश होते. तर दुसरीकडे टोनीची माणसं आता मानसीला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात. ती बाई मानसीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनने मानसीला अतिशय घट्ट पकडलेलं असतं. काही केलं तर दोघांना वेगळं करणं काही त्या बाईला जमत नसतं आणि त्याचवेळी आता महिपत गुंड पुन्हा उठून उभे राहिलेले असतात. प्रत्येकाच्या हातात हॉकी स्टिक असते आणि प्रत्येकजण अर्जुनच्या डोक्यावर वार करत असतात. त्यावेळी मानसी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. एवढे वार झेलत अर्जुन वार होत असतानाही अर्जुन मानसीला काही सोडत नसतो. त्याने मानसीला घट्ट पकडलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी देवी आईची आरती संपूर्ण झालेली असते. आता सायली देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, हे मानसीला आणि इतर मुलींना घेऊन लवकर सुखरूप घरी परत येऊ देत आणि इतर मुलीसुद्धा सुखरूप असू देत. या सगळ्यांवर तुझं लक्ष असू दे. देवी आई असं म्हणत असते, असं बोलत असते. अर्जुनला सर्वजण भरपूर मारत असतात. अर्जुन प्रत्येक वार झेलत असतो, परंतु मानसीला काही सोडत नसतो. अर्जुनवर इतके वार केले जातात, पण अर्जुन मानसीला सोडत नाही. म्हटल्यावर त्यातील एक जण अर्जुनच्या डोक्यात हॉकी स्टिक मारतो आणि त्यावेळी पुन्हा एकदा अर्जुन बेशुद्ध होत असतो. पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यासमोर फक्त अंधारी येत असते. डोक्याला मार लागल्यामुळे अर्जुनला आता काहीच सुचत नसतं. त्यावेळी मात्र ती माणसं मानसीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. तर जेलमध्ये बसून प्रियाचा वेगळाच खेळ सुरू असतो, कारण आता ज्यावेळी फासे 4 अंक पडतात त्यावेळी मात्र प्रिया एकदम खुश होते आणि टाळ्या वाजवते आणि म्हणून 4 नंबर आला असं म्हणत ते 1, 2, 3, 4 असं म्हणत ज्या ठिकाणी येते तिथे साप असतो आणि आता अर्जुनला मोठ्या सापाने खाल्ल्यामुळे सापशिडीवरून अर्जुन पूर्णपणे खाली आलेला असतो आणि प्रिया म्हणते, झालं, अगदी माझ्या मनासारखं झालं. आता अर्जुनला सापाने खाल्लं आणि प्रियाचं हे बोलणं ऐकून सीमाताई पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काहीही झालं तरी अर्जुन मानसीला सोडायला तयार नसतो. अर्जुनची लढाई शेवटपर्यंत सुरू असते. इतके प्रयत्न करून सुद्धा अर्जुन आणि मानसी यांना वेगळं करणं कोणाला शक्य होत नसतं.
त्यावेळी मात्र त्यांच्यापैकी एक जण सुरा हातात घेतो आणि त्या सुऱ्याकडे पाहतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण अर्जुनसाठी आणि इतर मुलींसाठी प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे आता ते गुंड अर्जुनवर हल्ला करतात. त्याच्या पाठीत चाकू खुपसतात आणि अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी अर्जुनच्या पाठीत चाकू खुपसला जातो, तर इकडे सुभेदारांच्या घरी सायली हळदी कुंकवाची वाटी हातात घेते. ती कुंकवाची वाटी हातात घेते त्याचवेळी नकळत ती कुंकवाची वाटी तिच्या हातून खाली सांडते आणि सगळं कुंकू खाली पडतं. आणि त्याचवेळी सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला संकटाची चाहूल लागते. सायलीच्या लक्षात आलेलं असतं, तर दुसरीकडे ज्या गुंडाने अर्जुनच्या पाठीत चाकू खुपसलेला असतो, तो चाकू पुन्हा एकदा बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा अर्जुनच्या पोटात खुपसतो. हे पाहून मात्र मानसी घाबरून गेलेली असते. अर्जुन पूर्णपणे आता हरलेला असतो. मानसीला कितीही काही झालं तर अर्जुन सोडत नसतो. पण या शेवटच्या क्षणाला सुद्धा ज्यावेळी ती माणसं मानसीला हिसकावून घेत असतात, त्यावेळी अर्जुन त्याच्या खिशातील मोबाईल मानसीकडे देतो आणि तिला म्हणतो, चैतन्याला फोन. त्यावेळी मानसीच्या लक्षात येतं की अर्जुन चैतन्याला फोन करायला सांगतोय आणि त्यावेळी मानसी लगेच चैतन्याला फोन करायला घेते आणि त्यातच अर्जुनवर एवढे हल्ले झालेले असतात की आता अर्जुन जमिनीवर कोसळतो. तर इथे मात्र सुभेदारांच्या घरी सर्वजण घाबरून गेलेले असतात. सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. पूर्णपणे ती बिथरून गेलेली असते. तर दुसरीकडे मानसीने चैतन्याला फोन केलेला असतो. चैतन्य फोन उचलतो आणि त्यावेळी चैतन्य हॅलो हॅलो करत असतो. परंतु मानसी काहीच बोलत नाही. अर्जुन जसा जमिनीवर कोसळतो ते पाहून मानसीला धक्का बसतो आणि तिच्या हातातील मोबाईल नकळत खाली पडतो आणि मोठ्यानेच ती ओरडते, अर्जुन दादा. चैतन्य विचारतो, हॅलो काय झालंय? मानसी बोल ना, काय झालंय? पण मानसीसुद्धा काहीच बोलत नसते. मानसी तिथेच खाली बसते आणि हात जोडत म्हणते, प्लीज माझ्या अर्जुन दादाला मारू नका. तर इथे चैतन्य म्हणतो, बोल ना मानसी. अर्जुन, अरे बोल ना, काय झालं? परंतु अर्जुन जमिनीवर कोसळलेला असतो. तर मानसी सगळ्यांना हात जोडत असते आणि अर्जुनला मारू नका असं बोलत असते. सगळं बोलणं चैतन्यला ऐकू जात असतं. आता चैतन्याच्या लक्षात येतं की अर्जुनच्या जीवाला धोका आहे. तो इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, सावंत साहेब प्लीज लवकर चला. आता सावंत आपल्या ड्रायव्हरला गाडी फास्ट घ्यायला सांगतात. इथे मात्र अर्जुनवर अजूनही हल्ले सुरूच असतात. ती लोक अर्जुनला खूप मारत असतात. अर्जुन उठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सर्वजण अर्जुनला एवढ्या पद्धतीने मारत असतात की अर्जुनला उठणं कठीण होतं. परंतु इथे चैतन्याचा फोन चालू असतो, त्यामुळे चैतन्याला लोकेशनही मिळतं आणि आता तिथे काहीतरी घडतंय हे चैतन्यालाही कळालेलं असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेलमध्ये अर्जुन शिडीवरून सरळ खाली आल्यामुळे प्रिया खुश होते आणि म्हणते, अर्जुन तर शिड्या चढून वरवर गेला होता, पण आता बिचारा अर्जुन खाली कोसळलाय. प्रिया म्हणते, ताई अगं सगळे साप इतके शहाण्यासारखे वागत होते, त्यांनी अर्जुनला हात पण लावला नाही. आणि ताई आता बघतेस ना, सगळ्या सापांनी मिळून अर्जुनला खाऊन टाकलं. असं म्हणत प्रिया आनंद व्यक्त करत असते आणि अगदी घाबरल्याचं नाटकही करत असते. प्रिया म्हणते, बापरे, आता त्याच्या हाततोंडाशी आलेला घास निघून गेलाय. पण ताई तुला काय वाटतं, अर्जुन पुन्हा एकदा 99पर्यंत जाऊ शकेल? प्रिया त्यांना म्हणते की डायरेक्ट वरच जाईल आता. मात्र सीमाताई घाबरतात आणि म्हणतात, वर काय वर? तुम्ही मला कशात अडकवत तर नाही ना? आता सीमाताई घाबरून गेलेल्या असतात. तर प्रिया मोठ्या मोठ्याने हसत असते. आता प्रिया सीमाताईचा गळा पकडते आणि म्हणते, या प्रियाच्या तावडीत कधी ना कोणी आलं ना की प्रिया तिला कधीच सोडत नाही. आता मात्र सीमाताई सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, प्रिया काय करतेस तू? प्रिया म्हणते, काही नाही करणार, पण तो जर अर्जुन असेल तर त्याचे हाल मी असे करेन की त्याचे हाल कोणाला पाहणार नाही आणि गिधाडही त्याला खाणार नाही. असं म्हणत प्रिया सीमाताईंचा हात पकडते आणि म्हणते, ताई अर्जुन गेला ग, असं म्हणत प्रिया नाटक करू लागते. आणि आता सीमाताई खूप घाबरलेल्या असतात. प्रियाचा हा खरा चेहरा सीमाताईंच्या समोर आलेला असतो. प्रिया म्हणते, त्याला वाटत असेल की तो जिंकतोय, पण नाही, तो तर गेला. असं म्हणत प्रिया आनंद व्यक्त करत असते. तर दुसरीकडे महिपेश चिकरेंच्या गुंडांचा आता प्रियाला सचिन आणि राकेशला फोन येतो. त्यावेळी ते म्हणतात की सचिन साहेब, प्रिया मॅडम आपलं काम झालंय. आता हे ऐकून प्रिया आणि सचिन खूप खुश होतात. इथे मात्र अर्जुनने अजूनही हार मानलेली नसते. तर महिपाल शिकरेंचे गुंड अर्जुनला म्हणतात, काय रे, इथे पोरींना वाचवायला आला होतास ना, पण काय झालं, इथे तर तूच आडवा झालायस. मग काय उठतोयस की नाही? असं म्हणत ते सर्वजण अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत हसत असतात. परंतु अर्जुनवर एवढे हल्ले झालेले असतात की अर्जुन मध्ये ताकदच नसते उठण्याची.
हे बघून सर्वजण अर्जुनवर हसत असतात. मानसी मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते. पण आता मानसीवर लक्ष ठेवणाऱ्या त्या बाई मानसीला म्हणतात, आता हा तुझा अर्जुन दादा ना लवकरच मरणार आणि तू जर तुझ्या सायलीताईच्या विरोधात बोलली नाही तर तीसुद्धा अशीच मरणार आणि तुझ्या मैत्रिणी आहेत ना त्यासुद्धा मरतील. त्यामुळे ए पोरी, मी तुला शेवटचं सांगते, आता कोर्टात पोलिसांच्या समोर सगळीकडे एकच जबाब द्यायचा, एकच गोष्ट सांगायची आहे की मुलींची तस्करी सायलीच करते. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना या सगळ्यांना त्या सायलीनेच पकडून ठेवलं होतं. तिनेच तुम्हा सगळ्यांना किडनॅप केलं होतं. तुमची तस्करी तिनेच केली होती हे सांगायचं आहेस तू. परंतु मानसी काहीच बोलत नसते. तर त्या बाई मानसीला म्हणतात, एकदा तू तुझ्या या अर्जुन दादाकडे बघ आणि मग सांग की नक्की तू काय ठरवलेस. परंतु मानसी गप्प बसून असते. ती फक्त अर्जुनकडे पाहत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण घाबरून गेलेले असतात. तर श्वेता सायलीला म्हणते, सायलीताई, अगं तुझ्या हातून कुंकू कसं काय पडलं गं? हा तर अपशगुनच असतो. आता मात्र सायली अजून घाबरते. तर अस्मिता सायलीला धीर देत म्हणते, नाही असं काही नसतं. आपल्या घरात अपशकुन वगैरे असं कोणी मानत नाही. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता ती कुंकू लगेच उचलून घे. तर श्वेता म्हणते, मी उचलते. आता हे सगळं पाहून श्वेताला हसायला येत असतं. तर कल्पनाताई सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात, सायली तू वाईट वाटून घेऊ नकोस. तर सायली कल्पनाताईंना प्रश्न करत म्हणते, आई खरंच हा जर अपशकुन असेल तर प्रतिमा आता त्या सायलीला सावरतात आणि म्हणतात, नाही बाळा, असं काहीही झालेलं नाही आहे. अस्मिता आता सायलीला तिथून बाजूला घेऊन येते. सर्वजण सायलीला सावरतात. प्रतापराव देवीला हात जोडतात आणि प्रार्थना करू लागतात आणि त्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात. इथे मात्र श्वेताला जे काही घडत असतं त्या सगळ्याचा आनंद वाटत असतो. ते आनंद साजरा करत असते आणि म्हणते, झालं, जसं घडायचं होतं तसंच घडलं, असं म्हणत ती तिच्या हाताला लागलेला कुंकू पाहते आणि हसू लागते. इकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रियाला फोन आल्यामुळे ही बातमी कन्फर्म झालेली असते की अर्जुन संपला आणि म्हणूनच प्रिया खुश होते. तिचा आनंद व्यक्त करते आणि मोठ्यानेच ओरडत म्हणते, नाचा, असं म्हणत आता प्रिया नाचत असते आणि आपला आनंद साजरा करत असते. सीमाताई तिथेच येतात आणि म्हणू लागतात, अगं प्रिया तुझं काय चाललं आहे? प्रिया म्हणते, सीमाताई अगं तूसुद्धा नाच ना. सीमाताई म्हणतात, प्रिया तुला कळते का? प्रिया म्हणते, हो, आनंद झाला आहे मला, मग साजरा नको का करायला? तर कॉन्स्टेबल सीमाताई म्हणतात, मग त्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर. तर प्रिया म्हणते, त्याचाच तर विचार करते, हा आनंद साजरा करते, नाचा, असं म्हणत प्रिया मोठ्याने बोलते. सीमाताई म्हणतात, बरं झालं, तुला जे करायचंय ते कर. प्रिया म्हणते, झालं, माझ्या मनासारखं घडलंय, आता मात्र कुणीच काही करू शकत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हीच अवस्था महिपत चिकरे, सचिन आणि राकेशची असते. ते सुद्धा आनंद व्यक्त करत असतात. महिपत चिकरे नेहमीचं ठरलेलं असतं, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, असं म्हणत नाचत असतात आणि म्हणतात, खरंच या प्रियाला मानलं पाहिजे. म्हणजे जगातील सगळ्यांना एकीकडे आणि प्रियाला एका तराजूत बसवलं तर या प्रियाचंच पारडं जड होईल, असं म्हणत तिचं ते कौतुक करत असतात आणि आनंद साजरा करत असतात. त्यांनी आखलेला डाव अखेर सक्सेसफुल झालेला असतो. प्रियाची खेळी पूर्ण झालेली असते आणि अर्जुन कोसळलेला असतो. याच आनंदाने सचिन, राकेश आणि महिपत प्रिया असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानसी फक्त अर्जुनकडे पाहत असते. अर्जुनची अवस्था पाहून मानसी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता इथे सर्वजण मोठ्या मोठ्याने हसत असतात. अर्जुन पडलेला पाहून त्या सगळ्या गुंडांना आनंद होत असतो. परंतु त्याचवेळी तिथे पोलिसांची गाडी येते. आता पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येताच सर्वजण म्हणतात की पोलीस आले तसं वाटतं. सर्वजण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पळत सुटतात. पण ज्यावेळी टोनी त्या कारमध्ये बसायला जातो त्याचवेळी पोलीस त्याला रंगेहात पकडतात आणि आता इथे चैतन्य अर्जुनकडे येतो आणि अर्जुनची ती अवस्था पाहून चैतन्य पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. चैतन्य अर्जुनला आवाज देत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन बेशुद्ध झालेला असतो. अर्जुनवर झालेले हल्ले, त्याच्या डोक्यात मारलेली ती हॉकी स्टिक, त्यामुळे अर्जुन पूर्णपणे बेशुद्ध असतो आणि हे पाहून चैतन्य खूप घाबरतो. इन्स्पेक्टर सावंत त्यांना म्हणतो, सावंतसाहेब ॲम्ब्युलन्स, तर लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करतात आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतात. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे उठ ना, माझा ऐकू येतोय का आवाज तुला, असं म्हणत चैतन्य खूप रडत असतो. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. इन्स्पेक्टर सावंतसुद्धा घाबरलेले असतात. आता मानसीला त्या टोनीला ताब्यात घेतात आणि इतर माणसांचा शोध सुरू असतो. इथे मात्र महिपत चिकरे, सचिन आणि राकेश पूर्णपणे घाबरलेले असतात. अजूनपर्यंत त्यांच्या माणसांचा फोन काही आलेला नसतो.
महिपत शिकरे फोनकडे पाहतात आणि म्हणतात, अरे वाज रे, नको देवा वाजत असतो टुनटुन करत असतो आणि आता वाज ना. तर त्याचवेळी महिपत शिकरेंच्या माणसांचा फोन येतो. सचिन फोन उचलतो तर महिपत शिकरे म्हणतात, काय रे, तुला नेहमी सांगायला पाहिजे दीक्षित, फोन स्पीकरवर टाक. आता सचिन विचारतो, काम झाले ना? तर ते म्हणतात की हो, आपलं काम झालंय. घडलेला सर्व प्रकार आता महिपत शिकरेंची माणसं सांगू लागतात. कशाप्रकारे त्यांनी अर्जुनवर वार केला, मानसीला अर्जुनच्या तावडीतून सोडवलं आणि अर्जुनवर केलेला चाकूचा हल्ला आणि त्यामुळे अर्जुन पूर्णपणे कोसळून गेलेला असतो. आता हे सगळं ऐकलं त्यानंतर महिपत शिकरे खुश होतात आणि म्हणतात, वा रे पठ्ठ्यांनो, म्हणजे कधीकधी तुम्हाला दिलेलं काम तुम्ही पूर्ण करून करता, मानलं पाहिजे तुम्हाला. पण त्याचवेळी महिपत शिकरेंची माणसं महिपत शिकऱ्यांना म्हणतात, पण साहेब, एक गोंधळ झाला आहे. महिपत शिकरे म्हणतात, घातलात का गोंधळ? आता काय झालंय सांगा बरं. त्यावेळी महिपत शिकरेंची माणसं त्यांना म्हणतात, साहेब, त्या मानसीला आम्ही इतकं धमकावलं, तिच्यासमोर सगळ्या गोष्टी घडल्या, पण ती पोरगी अजूनही कबूल करायला तयार नाही आहे की हे सगळं काही सायलीने केलं आहे. तर ती म्हणते की हो साहेब, आम्ही तिला इतकं धमकावलं, तिच्यासमोर अर्जुनला मारलं, मी तिला इतक्या धमक्या दिल्या, पण ती पोरगी मात्र अर्जुन किंवा सायलीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार नाही आणि आता टोनी पकडला गेला आहे. ही बातमीसुद्धा महिपत शिकरेंना त्यांची माणसं त्यावेळी देतात. मात्र महिपत शिकरे, सचिन आणि राकेश पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, कारण टोळीचा म्होरक्याच आता पोलिसांच्या ताब्यात असतो. इतर सर्वांनी वेगवेगळे रस्ते पकडलेले असतात, पण टोळीचा म्होरक्या मात्र पोलिसांच्या तावडीत असतो. आता पोलीस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले असतात आणि अर्जुनला हॉस्पिटलला घेऊन जातात. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सर्वच जण सायलीला सावरत असतात. सायली म्हणते, नाही, मला भीती वाटते, माझा जीव वरखाली होतोय. कुंकू असं सांडायला नको होतं, हा अपशकुनच असू शकतो. सायली घाबरलेली असते. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली, अगं घाबरू नकोस, काही झालेलं नाही आहे, तू असा वेड्यासारखा विचार करू नकोस. अस्मिता सायलीला म्हणते, अगं सायली, मी तर प्रत्येक काम करत असताना कुठलीही गोष्ट 10 वेळा हातातून पडत असते, मग सगळ्याच गोष्टी अपशकुन म्हणायच्या का? अपशकुन होतो का नाही? तर सायली म्हणते, अगं पण अस्मिता, ते कुंकू देवाच्या समोर कुंकू होतं आणि म्हणूनच मला भीती वाटते, असं सांडायला नको होतं. पण कधीच अशी गोष्ट घडली नाही आणि आजच अचानक अशा गोष्टी घडल्यात म्हणून भीती वाटते. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, अगं हो, पण या सगळ्याचा एवढा विचार करायची काही गरज नाही आहे बाळा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सायली घाबरलेली असते. त्यावेळी सायली मनाशीच म्हणते की सगळे बोलतायत ते पटतंय मला, पण मनाची भीती काही जात नाही. मन असं संकेत देतं आहे की काहीतरी विचित्र घडतंय, काहीतरी वेगळ्या घटना घडतायत. सायली म्हणते, नेमकी कसली भीती, हे कशाचे संकेत आहेत हे काही कळत नाही. सायली सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तरी ती गौरी श्वेताला विचारते, श्वेताताई, जमीन खराब झाली म्हणून सायलीताई घाबरली आहे का? तर श्वेता म्हणते, नाही गौरी, तसं नाही आहे. आता त्या निरागस गौरीचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. प्रतापराव श्वेताला म्हणतात, श्वेता, त्या गौरीला आत घेऊन जा. आता श्वेता गौरीला घेऊन तिथून निघून जाते. तर आता प्रतापराव सायलीला म्हणतात, आणि सायली, तू पण वर जा आणि थोडा आराम कर. सकाळी लवकर उठली असतो आणि तुला उगाच त्रास व्हायला नको. सायली म्हणते, हो, थोडं थकल्यासारखं होतं आहे, मला आरामाची खरंच गरज आहे, मी वर खोलीत जाते. असं म्हणून सायली निघालेली असते. पण सायलीची ती अवस्था पाहून कल्पनाताई, प्रतिमा आत्या या सगळ्यांना सायलीची खूप काळजी वाटत असते. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू हिला आत घेऊन जा. तर अस्मिता सायलीला सावरत तिच्या रूममध्ये घेऊन जाते. प्रतिमा आत्या, कल्पनाताई या दोघींनाही काळजी वाटत असते. तर प्रतापराव त्या दोघींकडे पाहतात आणि म्हणतात, आता तुम्हीसुद्धा अशा गंभीर राहू नका. आता सायलीची मी समजूत काढली आहे, आता तुमचीसुद्धा समजूत काढायची आहे का? आता त्याचवेळी प्रतापरावना चैतन्याचा फोन आलेला असतो. प्रतापराव म्हणतात, चैतन्याचा फोन, असं म्हणत प्रतापराव फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो चैतन्य, बोल. तर चैतन्य घाबरतच म्हणतो, हॅलो काका, तुम्ही कुठे आहात? तर प्रतापराव म्हणतात, मी घरी आहे. काय झालं आहे? तर आता चैतन्य म्हणतो, काका, तुमच्या आसपास सायली वहिनी आहे का? तर प्रतापराव म्हणतात, नाही, आत्ताच अस्मिता तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली आहे. बोल ना चैतन्य, काय झालं आहे? तुझा आवाज असा का येतोय? परंतु चैतन्य पूर्णपणे कुसळून गेलेला असतो. या सगळ्यात चैतन्यालासुद्धा खूप त्रास होत असतो. तो रडत असतो. त्यावेळी प्रतापराव चैतन्याला विचारतात, चैतन्य, काय झालं आहे? तू का रडतोस? आता मात्र प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई घाबरतात. त्या पटकन पुढे येतात आणि म्हणतात, चैतन्याचा फोन नक्की कशासाठी आला आहे? ते ऐकत असतात. चैतन्य प्रतापरावांना म्हणतो, काका, अर्जुनवर हल्ला झाला आहे. हे ऐकून प्रतापरावांना धक्का बसतो. प्रतापराव म्हणतात, काय?
तर चैतन्य म्हणतो, हो काका, आपल्या अर्जुनवर हल्ला झाला आहे. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, पण तो खूप गंभीर जखमी आहे. आता हे ऐकताच प्रतापरावांच्या हातातील मोबाईल खाली पडतो. आता मात्र कल्पनाताई आणि प्रतिमा आत्याही घाबरतात. प्रतिमा आत्या फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो चैतन्य, काय झाले बाळा, नीट सांग. त्यावेळी चैतन्य म्हणतो, आत्या, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपल्या अर्जुनवर हल्ला झाला आहे आणि त्याला आता ॲडमिट केलं आहे. त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे. आता हे ऐकताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. ही गोष्ट अस्मिताने सुद्धा ऐकलेली असते. अस्मितासुद्धा घाबरते आणि ती प्रतिमा आत्या कल्पनाताई यांना सावरण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा आत्या चैतन्याला म्हणतात, चैतन्य, अरे नक्की काय झालं आहे? तर आता चैतन्य घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगू लागतो आणि त्यावेळी श्वेतासुद्धा तिथे आलेली असते. अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो की ती गाडी समोर आहे, पण ह्या सगळ्यात चैतन्याला पोहोचण्यासाठी तिथे उशीर होतो. परंतु ज्यावेळी अर्जुनचा फोन आलेला असतो त्यावेळी मात्र अर्जुन जमिनीवर कोसळलेला असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरचेही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. कारण ज्यावेळी चैतन्य आणि पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली असते त्यावेळी अर्जुन बेशुद्ध असतो. त्याच्यावर चाकूने हल्लेले झालेले असतात आणि ते पाहून चैतन्य पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. घडलेलं सगळं आता चैतन्य घरी सांगत असतो. अर्जुनवर झालेले चाकूचे हल्ले हे ऐकताच कल्पनाताई, प्रतिमा आत्या पूर्णपणे बिथरून जातात. चैतन्य म्हणतो, मानसीला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिथे जाऊन तो लढला आणि स्वतः मात्र मरणाशी झुंज देतोय. तो चैतन्य म्हणतो, त्याने मानसीला वाचवलं, पण आता अर्जुनची अवस्था पाहवत नाही आहे. कल्पनाताई घाबरतात आणि प्रतापरावांना म्हणतात, अहो चला, आत्ताच्या आत्ता आपण अर्जुनला भेटायला जाऊया. प्रतापराव म्हणतात, हो कल्पना, आपण जाणार आहोत. आता अस्मिता प्रतापराव आणि कल्पनाताईंना शांत करत म्हणते, मम्मा, डॅड, थोडे शांत व्हा, पॅनिक होऊ नका, असं म्हणत ती चैतन्याचा मोबाईल घेते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य, आता अर्जुनला कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे आणि आता तिथे कोण आहे? तर चैतन्य म्हणतो, आम्ही त्याला अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आम्ही इथे आहोत. इकडे श्वेता मात्र खुश होते आणि मनाशीच म्हणते, प्रियाला खरंच मानलं पाहिजे. तुरुंगात बसूनसुद्धा सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट हँडल केल्या आहेत. तिने तुरुंगात बसून सगळ्यांकडून जसं करून घ्यायचं होतं तसं करून घेतलं आहे. अगदीच ठरलं होतं तसं सगळं घडलं आहे तिच्या प्लॅनप्रमाणे. आता मानसी पोलिसांच्या ताब्यात आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, काहीच कारण नसताना मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? इतका त्रास का होतोय? इतका का जीव घाबरलाय माझा? मी यांच्याशी एकदा बोलून यांना मानसी सापडली आहे का? जर मला कळालं ना की मला आपोआप बरं वाटेल, असं म्हणत सायली आता अर्जुनच्या फोनला फोन करायला लागते. पण त्यावेळी अर्जुनचा फोन बंद असतो. सायली म्हणते, फोन बंद आहे, सगळं ठीक तर असेल ना? इथे अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. त्याच्यावरच्या ट्रीटमेंटला सुरुवात झालेली असते. सगळी प्रोसेस सुरू असते, पण अर्जुन इतका गंभीर जखमी असतो की सगळेजण घाबरून गेलेले असतात. आता येणाऱ्या पुढल्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, प्रियाने राकेशचा गळा पकडलेला असतो. ती म्हणते, तुला कळतंय का रे? त्या सायलीला या घाणेरड्या आरोपाखाली आयुष्यभर जेलमध्ये सडवायचं आहे आणि आता जर ती मानसी कोर्टात काही बोललीच नाही तर हे कसं शक्य होणार आहे? प्रियाचा एक फासा मात्र चुकीचा पडलेला असतो आणि त्यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुनवर ट्रीटमेंट चालू असते. अर्जुनची ती अवस्था पाहून कल्पनाताई, प्रतापरावांना यांना खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे अश्विन आता अस्मिताला फोन करतो, परंतु तो फोन सायलीने उचललेला असतो. तर अश्विन म्हणतो, हॅलो अस्मिताई, दादाचा जीव धोक्यात आहे गं. आता हे सगळं सायलीने ऐकलेलं असतं. आता या सगळ्यांचा सायलीवर नक्की काय परिणाम होईल? या सगळ्याचा सायली स्वतःला त्रास करून घेईल का? हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.